ಕಲಿಯೋಣ ಕಲಿಕೆಯ ಹೊಸ ಹಾದಿಯಲಿ ಜೊತೆಗೂಡಿ ಹೆಜ್ಜೆಯ ಹಾಕೋಣ ಸಂತಸದಿ ಕಲಿಯೋಣ ನಮ್ಮ ಹೆಮ್ಮೆಯ ಈ ಕ್ಲಾಸಿನಲ್ಲಿ. ಈ ಕ್ಲಾಸ್ ಕಲಿಕಾ ಕಾರ್ಯಕ್ರಮ. ಪ್ರೆಸೆಂಟ್ ಸರ್. Present sir. Present teacher. ಎಸ್ ಸರ್. Yes sir. Yes teacher. Present ma'am. नमस्ते बच्चों, मैं आशा करता हूँ आप सब अच्छे होंगे और अपने घर पर पढ़ाई कर रहे होंगे, गृह कार्य लिख रहे होंगे. बच्चों, कल मैंने कौन सा पाठ पढ़ाया था आपको? अच्छा, स्वामी विवेकानंद. अच्छा, इस पाठ को आपने कल सुना ना? अब मैं इस पाठ का अगला भाग आपको बताने जा रहा हूँ. आप ध्यानपूर्वक सुनिएगा. पिछली कक्षा से स्वामी विवेकानंद का जन्म, बचपन का नाम और माता पिता की जानकारी, नरेंद्र की शिक्षा और अध्ययन काल में उनकी रुचि, स्वामी विवेकानंद की किशोरावस्था, सर्वधर्म सम्मेलन में शामिल, स्वामी विवेकानंद जी का ऐतिहासिक भाषण, इन सब पर हमने कल जानकारी की ना? अच्छा बच्चों, अब हम इस पाठ के अगले भाग का परिचय करेंगे. हिंदी वल्लरी तृतीय भाषा, हिंदी 9वीं कक्षा, पाठ 3, स्वामी विवेकानंद, पृष्ठ 20 निकालिए. मैं आदर्श वाचन करूँगा, आप ध्यानपूर्वक सुनिए और आप भी पढ़िएगा. स्वामी विवेकानंद ने भारत में भी भ्रमण करके भारतीय संस्कृति और सभ्यता का सदुपदेश दिया. उन्होंने अंधविश्वास तथा रूढ़ियों को हटाकर धर्म का वास्तविक मर्म समझाया. साधु सन्यासी वर्ग को भी उन्होंने शांति प्राप्त करने का नया मार्ग जताया. स्वामी विवेकानंद ने समाज सेवा को परमात्मा की सच्ची सेवा बतलाया. उन्होंने गरीबों की दशा सुधारने के लिए ध्येय से कलकत्ता में रामकृष्ण मिशन की स्थापना की. अपने एक भाषण में उन्होंने कहा था, प्यारे देशवासियों, वीर बनो और ललकार कर कहो कि मैं भारतीय हूँ. 4 जुलाई सन 1902 को स्वामी विवेकानंद परलोक सिधारे. पाठ का वाचन सुना. अब हम इस पाठ से नए शब्द के अर्थ और युक्ति और उन शब्दों से वाक्य बनाएंगे. मर्म शब्द का अर्थ है भेद, रहस्य. वाक्य प्रयोग करेंगे बच्चों. कोई भी मृत्यु का मर्म नहीं जान सका. दूसरा शब्द है ललकार, चुनौती. इस शब्द का वाक्य बनाएंगे. चीनी सेना ने भारतीय सेना को ललकारा है. परलोक सिधारना अर्थ है मरना, ದೇಹಾಂತ ಹೋನ ಅಂದರೆ ಮರಣ ಹೊಂದುವುದು, ಇಹಲೋಕದಿಂದ ಪರಲೋಕಕ್ಕೆ ತೆರಳುವುದು. बच्चों, इसका वाक्य में प्रयोग करेंगे इस शब्द का. महात्मा गांधी जी सन 1948 में परलोक सिधारे. अब हम इस पाठ के प्रमुख अंशों को देखेंगे. आपने शब्दों के अर्थ को जाना ना? अच्छा, पाठ के प्रमुख अंश इस प्रकार हैं. कल स्वामी जी का हमने भाषण सुना. आगे देखिए. कुछ समय तक स्वामी विवेकानंद अमेरिका में ही रहे और अपने भाषणों द्वारा लोगों को त्याग और संयम का पाठ पढ़ाया. तो स्वामी जी अमेरिका में अपने भाषण द्वारा लोगों को कौन सा पाठ पढ़ाया? त्याग और संयम का पाठ उन्होंने पढ़ाया. इसके बाद स्वामी जी इंग्लैंड और स्विट्जरलैंड भी गए. ಸ್ವಾಮೀಜಿ ಏನು ಮಾಡಿದರು? ಅಲ್ಲಿಂದ ಅಂದರೆ ಅಮೆರಿಕದಿಂದ ಅವರು ಪ್ರಯಾಣ ಬೆಳೆಸಿದರು. ಅಲ್ಲಿಂದ ಅವರು ಇಂಗ್ಲೆಂಡಿಗೆ ಮತ್ತು ಸ್ವಿಟ್ಜರ್ಲ್ಯಾಂಡಿಗೆ ಬಂದರು. वहाँ
उन्होंने सत्य और धर्म का प्रसार कर ಭಾರತ್ ಕೆ ಗೌರವಕ್ಕೂ ಬಡಾಯ. ಅಂದರೆ ಸ್ವಿಟ್ಜರ್ಲ್ಯಾಂಡ್ ಮತ್ತು ಇಂಗ್ಲೆಂಡಲ್ಲಿ ಸ್ವಾಮಿ ವಿವೇಕಾನಂದರು ಏನು ಮಾಡಿದರು, ನಮ್ಮ ದೇಶದ ಗೌರವವನ್ನು ಹೆಚ್ಚಿಸಿದರು. ಅಲ್ಲಿಯ ಜನರಿಗೆ ಸತ್ಯ ಮತ್ತು ಧರ್ಮದ ಕಲ್ಪನೆ ಮೂಡಿಸಿದರು. उनमें ಅನೇಕ ವಿದೇಶಿ ಸ್ವಾಮೀಜಿ ಕೆ ಶಿಷ್ಯ ಬನ್ ಗಯೇ. ಅದರಲ್ಲಿ ಹಲವಾರು ಜನ ಸ್ವಾಮಿ ವಿವೇಕಾನಂದರ ಶಿಷ್ಯರಾದರು. उनमें से कुमारी मार्गरेट एलिजाबेथ का नाम उल्लेखनीय है. ಅಂದರೆ ಅದರಲ್ಲಿ ಕುಮಾರಿ ಮಾರ್ಗರೆಟ್ ಎಲಿಜಬೆತ್ ಅವರ ಹೆಸರು ಉಲ್ಲೇಖಿತ ಇದೆ. जो स्वामी जी की अनुयायिनी बनकर सिस्टर निवेदिता के नाम से संसार भर में प्रसिद्ध हुई है. ಅಂದರೆ ಎಲಿಜಬೆತ್ ಅವರ ಹೆಸರು ಬದಲಾಯಿಸಿ ಸಿಸ್ಟರ್ ನಿವೇದಿತಾ ಅಂತ ಹೆಸರಿಡಲಾಯಿತು. ಈ ಹೆಸರಿನಿಂದ ಅವರು ಜಗತ್ ಪ್ರಸಿದ್ಧರಾದರು. ಈಗ ಅವರ ಒಂದು ವಿಡಿಯೋ ಕ್ಲಿಪ್ ನೋಡಿ ಆನಂದಿಸಿ. ಭಾರತಾಂಬೆಯ ಮಕ್ಕಳಿಗೆ ಸೇವಕಿಯಾಗು, ಗೆಳತಿಯಾಗು, ಒಡತಿಯಾಗು ಎಂದ ಸ್ವಾಮಿ ವಿವೇಕಾನಂದರ ಹರಕೆಯನ್ನ ನಿಜಗೊಳಿಸಿದ ಅವರ ಆಧ್ಯಾತ್ಮ ಪುತ್ರಿ ಹಾಗೂ ನೆಚ್ಚಿನ ಶಿಷ್ಯೆ ಈಕೆ. ಅಪಾರ ಪ್ರತಿಭಾ ಸಂಪನ್ನೆ, ತುಂಬು ತಾರುಣ್ಯವತಿ, ಸೌಂದರ್ಯದ ಖನಿ, ಮನ ಬಂದಂತೆ ಅನುಭವಿಸಬಹುದಾದ ಭೋಗ ಭಾಗ್ಯವನ್ನ ತೃಣ ಸಮಾನವಾಗಿ ಕಂಡ್ಲು. ಮಹತ್ತರದ ಧ್ಯೇಯ ಸಾಧನೆಗಾಗಿ ತ್ಯಾಗದ ಜೀವನಕ್ಕೆ ಬದ್ಧಳಾಗಿ ಲಂಡನ್ನನ್ನು ತ್ಯಜಿಸಿ ದೂರದ ಭಾರತಕ್ಕೆ ಬಂದ ಮಹಾನ್ ಶಕ್ತಿ ಈಕೆ. ದೂರ ತೀರದ ಶ್ವೇತ ಕುವರಿಗೆ ಏನು ಇಲ್ಲಿಯ ಚಿಂತನೆ, ವೀರ ಸಂತ ವಿವೇಕ ಶೋಧನೆ, ಎಂಥ ಅದ್ಭುತ ಕಲ್ಪನೆ. ದೂರ ತೀರದ ಶ್ವೇತ ಕುವರಿಗೆ ಏನು ಇಲ್ಲಿಯ ಚಿಂತನೆ. ಓಂ ನಮಃ ಶಿವಾಯ. ಓಂ ನಮಃ ಶಿವಾಯ. ಓಂ ನಮಃ ಶಿವಾಯ. ಹೀಗೆ ಮಾರ್ಚ್ 25ರಂದು ನನ್ನಿಂದ ಶುಭ ಪೂಜೆ ಮಾಡಿಸಿ ನಂತರ ದೀಕ್ಷೆ ನೀಡುವ ಮೂಲಕ ನನ್ನ ಗುರುದೇವ ನನ್ನನ್ನು ಭಾರತಾಂಬೆಗೆ ನಿವೇದಿಸಿದರು. ಐರ್ಲೆಂಡಿನಿಂದ ಬಂದ ನಾನು ಈ ಮಾರ್ಗರೆಟ್ ಎಲಿಜಬೆತ್ ನೋಬಲ್ ನಿವೇದಿತಳಾಗಿ ಭಾರತೀಯರ ಸೇವೆಗೆ ನಿವೇದನೆಗೊಂಡಳು. ಆಹಾ, ಎಂಥ ಸುದಿನ! ನಾನೆಂಥ ಪುಣ್ಯಾತ್ಮಳು! ಸಾಕ್ಷಾತ್ ಶಿವನ ಅವತಾರವೆನಿಸಿಕೊಂಡ ಸ್ವಾಮಿ ವಿವೇಕಾನಂದರಿಂದ ಬ್ರಹ್ಮಚರ್ಯ ದೀಕ್ಷೆ, ಭಾರತದ ಸೇವೆಗೆ ದೃಢ ಸಂಕಲ್ಪ. ಪರಮ ಪುಣ್ಯಳು ನಾನು, ಪರಮ ಪುಣ್ಯಳು. ನನ್ನ ಗುರುದೇವನ ದಮ್ಮನಿಗಳಲ್ಲಿ ಹರಿಯುತ್ತಿದ್ದದ್ದು ಸ್ವಾಭಿಮಾನ ಭಾರತದ ರಕ್ತ. ಇಲ್ಲಿನ ಪ್ರತಿಯೊಬ್ಬ ಮಹಿಳೆ ಶಿಕ್ಷಿತಳಾಗಬೇಕು, ಸ್ವಾವಲಂಬಿಯಾಗಬೇಕು ಎನ್ನುವುದೇ ನನ್ನ ಗುರುದೇವನ ಆಸೆ. ನನ್ನ ಗುರುದೇವನ ಆಸೆಯಂತೆ ಇವರಿಗೆ 2 ಅಕ್ಷರ ಕಲಿಸಬಲ್ಲೇನೇನೋ. ಆದರೆ ಶಿಸ್ತು, ಸಹನೆ, ಪ್ರೀತಿ, ಕರುಣೆಗಳಲ್ಲಿ ಭಾರತೀಯ ಮಹಿಳೆಗಿಂತ ಮಿಗಿಲಾರು ತನ್ನ ಮಕ್ಕಳನ್ನು, ಮೊಮ್ಮಕ್ಕಳನ್ನು ತೊಡೆಯ ಮೇಲೆ ಕೂರಿಸಿಕೊಂಡು ರಾಮಾಯಣ, ಮಹಾಭಾರತ, ಪುರಾಣ, ಪುಣ್ಯಕಥೆಗಳನ್ನೆಲ್ಲ ಹೇಳುತ್ತಿದ್ದರೆ ಎಂಥ ಅಕ್ಷರಬಲ್ಲ ಶಿಕ್ಷಿತನು ನಿಬ್ಬೆರಗಾಗಿ ಹೋಗುವನು. ಆದರೆ ತಮ್ಮ ಸಾಮರ್ಥ್ಯದ ಇವರು ಪಾಶ್ಚಿಮಾತ್ಯ ಸಂಕುಚಿತಗೊಳಿಸಿಕೊಂಡಿದ್ದಾರೆ. ಇಂಗ್ಲಿಷ್ ಶಿಕ್ಷಣದತ್ತವಲವೂ ಅಧಿಕವಾಗಿದೆ. ಇಡೀ ಜೀವ ಸಂಕುಲಗಳ ಏಳಿಗೆ ಸಾರುವ ವೇದ ಉಪನಿಷತ್ತುಗಳು ಇಂದು ಭಾರತೀಯರ ಪಾಲಿಗೆ ದೂರವಾಗಿದ್ದು ನನ್ನಲ್ಲಿ ನಡುಕ ಹುಟ್ಟಿಸುತ್ತದೆ. ನಾನು ನಿಮ್ಮನ್ನು ಹೃತ್ಪೂರ್ವಕವಾಗಿ ಪ್ರೀತಿಸುತ್ತೇನೆ. ನೀವೆಲ್ಲರೂ ಈ ಪುಣ್ಯಭೂಮಿಯ ಪುತ್ರಿಯರು. ನಿಮ್ಮಲ್ಲಿ ನನ್ನ ಒಂದು ಮನವಿ ಏನೆಂದರೆ, ನಿಮ್ಮ ದೈನಂದಿನ ಜೀವನದ ಸರಳತೆ ಮತ್ತು ಗಾಂಭೀರ್ಯ ಅಳಿಯದಿರಲಿ. ಇಂಗ್ಲಿಷ್ ಶಿಕ್ಷಣ ನಿಮ್ಮ ವಿನಮ್ರ ಸೌಜನ್ಯವನ್ನು ನಷ್ಟಗೊಳಿಸದಿರಲಿ. ನಾನು ಭಾರತವನ್ನು ಹೇಗೆ ಸೇವಿಸಬಲ್ಲೆ? ಹೇಗೆ ಇದೇ ಪ್ರತಿಯೊಬ್ಬ ವಿದ್ಯಾವಂತ ಮಹಿಳೆಯ ಹೃದಯ ರಾಗವಾಗಬೇಕು.
ಇದು ನನ್ನ ವಿನಮ್ರ ಆಗ್ರಹ. ಯುವಕರಿಗಂತೂ ನನ್ನ ಗುರುದೇವನ ಸಂದೇಶಗಳೇ ಸಾಕಷ್ಟಿವೆ. ಹಾಂ, ನನಗೆ ತಡವಾಯಿತು. ಪ್ಲೇಗು ಇಡೀ ಕಲ್ಕತ್ತೆಯನ್ನು ಆವರಿಸಿದೆ. ಊರು ಕೇರಿಯ ಸ್ವಚ್ಛತಾ ಕಾರ್ಯ ಬಾಕಿ ಇದೆ. ನಾನಿನ್ನೂ ಬರುವೆ. स्वामी विवेकानंद ने भारत भर में भ्रमण करके भारतीय संस्कृति और सभ्यता का सदुपदेश दिया. ಅಂದರೆ ಸ್ವಾಮೀಜಿಯವರು ಭಾರತದಲ್ಲಿ ಸಂಚಾರ ಮಾಡಿ, ಅಂದರೆ ಪ್ರಯಾಣ ಮಾಡಿ ದೇಶವನ್ನು ಸುತ್ತಿದರು. ಸುತ್ತಿ ಎಲ್ಲ ದೇಶವಾಸಿಗಳಿಗೆ ಏನು ಮಾಡಿದರು, ಸಭ್ಯತೆಯ ಸದುಪದೇಶವನ್ನು ಕೊಟ್ಟರು. उन्होंने अंधविश्वासों तथा रूढ़ियों को हटाकर धर्म का वास्तविक मर्म समझाया. ಅವರೇನು ಮಾಡಿದರು, ಭಾರತದಲ್ಲಿ ಸಂಚಾರ ಮಾಡಿ ಅಂಧವಿಶ್ವಾಸ ಅಂದರೆ ನಮ್ಮ ದೇಶದಲ್ಲಿ ತುಂಬ ಮೂಢನಂಬಿಕೆಗಳ ಮೇಲೆ ಜನ ನಡೀತಿದ್ದರು. ಆಮೇಲೆ ರೂಢಿ ಸಂಪ್ರದಾಯಗಳು ಅಂದರೆ ನಮ್ಮ ವಂಶಜರು ಹಂಗೆ ಮಾಡ್ಕೊಂಬಂದಾರೆ, ನಾವು ಹೀಗೆ ಮಾಡ್ತೀವಿ, ಈ ರೀತಿಯಾದಂಥ ಸಂಪ್ರದಾಯಗಳು ಇನ್ನೂ ನಮ್ಮ ದೇಶದಲ್ಲಿ ಅಡಗಿದ್ದಾವೆ. ಅವುಗಳನ್ನೇನು ಮಾಡಿದರು, ಸ್ವಾಮೀಜಿಯವರು ಅವುಗಳನ್ನು ರೂಢಿ ಸಂಪ್ರದಾಯಗಳನ್ನು ಹೋಗಲಾಡಿಸಿದರು. ಹಾಗೆಯೇ ಅವರು ಧರ್ಮದ ವಾಸ್ತವಿಕವಾದಂತಹ ಮರ್ಮವನ್ನು ಏನು ಮಾಡಿದರು, ಜನರಿಗೆ ತಿಳಿಸಿದರು. इस प्रकार स्वामी जी धर्म का वास्तविक मार्ग लोगों को समझाया. और आगे देखिए, स्वामी विवेकानंद ने समाज सेवा को परमात्मा की सच्ची सेवा बतलाया. ಸ್ವಾಮಿ ವಿವೇಕಾನಂದರು ಜನರಿಗೆ ಏನು ಹೇಳಿಕೊಟ್ರು, ನಾವು ಸಮಾಜ ಸೇವೆ ಮಾಡೋದು ಇದು ಪರಮಾತ್ಮನ ಸೇವೆ, ಆ ರೀತಿಯಾಗಿ ನಾವು ಸೇವೆ ಮಾಡೋದು ಅಂತ ಅವರು ನಮ್ಮನ್ನು ಸದುಪದೇಶ ಮಾಡಿದರು. वे स्वयं भी समाज सेवा में लग जाते थे. ಸ್ವಯಂ ಅವರು ಸಮಾಜ ಸೇವೆಯನ್ನು ಮಾಡುತ್ತಿದ್ದರು. सन 1897 में ಅಂದರೆ 1897ರಲ್ಲಿ प्लेग और अकाल से पीड़ित भारतवासियों की उन्होंने बड़ी तन्मयता से सेवा की थी. ಅಂದರೆ 1897ರಲ್ಲಿ ಭಾರತಾದ್ಯಂತ ಏನಪ್ಪ ಅಂದರೆ ಪ್ಲೇಗ್ ಏನಪ್ಪ ಅಂದರೆ ಕಾಯಿಲೆ ಹರಡಿತ್ತು. ಆವಾಗ ಅವರು ಬಹಳ ಕಾಯ ವಾಚ ಮನಸಾದಿಂದ ಭಾರತದ ಜನರ ಸೇವೆಯನ್ನು ಮಾಡಿದರು. ಈಗ ನಾವು ನೋಡ್ತೀವಿ ಭಾರತಾದ್ಯಂತ ಅಷ್ಟೇ ಅಲ್ಲ, ವಿಶ್ವದಲ್ಲಿ ಕೊರೋನಾ ಏನಪ್ಪ ಅಂದರೆ ಕಾಯಿಲೆ ಹರಡಿದೆ. ಆವಾಗ ಪ್ಲೇಗ್ ಅಂದರೆ ಇದು ಇಲಿಯಿಂದ ಹರಡ್ತಕ್ಕಂತಹ ಕಾಯಿಲೆಯಾಗಿತ್ತು. इस प्रकार उन्होंने लोगों की तन्मयता से सेवा की थी. गरीबों की दशा सुधारने के ध्येय से स्वामी विवेकानंद ने कलकत्ता में रामकृष्ण मिशन की स्थापना की. ಅಂದರೆ ಬಡವರ ಒಂದು ಸಮಸ್ಯೆಗಳನ್ನು ಹೋಗಲಾಡಿಸಲಿಕ್ಕೆ, ಅವರಿಗೆ ಶಿಕ್ಷಣ ಮತ್ತು ಅವರಿಗೆ ಆರೋಗ್ಯ ಆಹಾರ ಒದಗಿಸಲಿಕ್ಕೆ ಅವರು ಏನು ಮಾಡಿದರು, ಕಲ್ಕತ್ತಾದಲ್ಲಿ ರಾಮಕೃಷ್ಣ ಮಿಷನನ್ನು ಸ್ಥಾಪನೆ ಮಾಡಿದರು. ಈ ಒಂದು ಸಂಸ್ಥೆ ಅವರು ಕಲ್ಕತ್ತಾದಲ್ಲಿ ಸ್ಥಾಪನೆ ಮಾಡಿದರು. ಸ್ವಾಮೀಜಿನೇ अज्ञान, अशिक्षा, विदेशी अनुकरण, दास्य मनोभावों आदि के बुरे प्रभावों का बोध कराया. ಅಜ್ಞಾನ, ಅಶಿಕ್ಷಣ, ವಿದೇಶಿ ಸಂಪ್ರದಾಯಗಳು ಮತ್ತು ಕೆಟ್ಟ ಪ್ರಭಾವಗಳು ಹೋಗಲಾಡಿಸಲಿಕ್ಕೆ ಸ್ವಾಮಿ ವಿವೇಕಾನಂದರು ತುಂಬ ಪ್ರಯತ್ನಪಟ್ಟರು. ಮುಂದೆ ನೋಡಿ, ಅವರು ತಮ್ಮ ಒಂದು ಭಾಷಣದಲ್ಲಿ ಏನು ಹೇಳ್ತಾರೆ ಜನರನ್ನು ಉದ್ದೇಶಿಸಿ. अपने एक भाषण में उन्होंने कहा था, प्यारे देशवासियों, वीर बनो और ललकार कर कहो कि मैं भारतीय हूँ. अनपढ़ भारतीय, निर्धन भारतीय, ऊंच जाति का भारतीय, नीच जाति का भारतीय, सब मेरे भाई हैं. उनकी प्रतिष्ठा मेरी प्रतिष्ठा है, उनका गौरव मेरा गौरव है. इस प्रकार स्वामी जी ने ललकार कर भारतीय लोगों को कहा था अपने भाषण में. ಅಂದರೆ ಪ್ರಿಯ ಭಾರತೀಯರೇ, ವೀರರಾಗಿರಿ, ಗರ್ವದಿಂದ ಹೇಳಿ ನಾನು ಭಾರತೀಯ, ನಾನು ಅಜ್ಞಾನ ಭಾರತೀಯ, ನಾನು ನಿರ್ಧನ್ ಭಾರತೀಯ, ಮೇಲುಜಾತಿಯ ಭಾರತೀಯ, ಕೆಳಜಾತಿಯ ಭಾರತೀಯ, ಎಲ್ಲರೂ ನನ್ನ ಅಣ್ಣ ತಮ್ಮಂದಿರು, ಅವರ ಪ್ರತಿಷ್ಠೆಯೇ ನನ್ನ ಪ್ರತಿಷ್ಠೆ ಅಂತ ಗೌರವದಿಂದ ಸಾರಿದರು, ಜನರಿಗೆ ಹೇಳಿದರು. ಎಲ್ಲರೂ ನಾವು ಒಂದಂತಕ್ಕಂತಹ ಭಾವನೆಯನ್ನು ಜನರಲ್ಲಿ ಅವರು ಬಿತ್ತಿದರು. ಸದಾ ದೇಶದ ಏಳಿಗೆಗಾಗಿ, ದೇಶದ ಪ್ರಸಿದ್ಧಿಗಾಗಿ, ದೇಶದಲ್ಲಿ ಅನ್ಯಾಯ ಅತ್ಯಾಚಾರ
ಹೋಗಲಾಡಿಸಲಿಕ್ಕೆ, ಅಧರ್ಮವನ್ನು ಹೋಗಲಾಡಿಸಲಿಕ್ಕೆ, ಧರ್ಮವನ್ನು ಸಾರಲಿಕ್ಕೆ ಅವರು ತಮ್ಮ ಎಲ್ಲವನ್ನು ಸರ್ವಸ್ವವನ್ನೇ ಮುಡಿಪಾಗಿರುವಂತಹ ಈ महान व्यक्ति स्वामी विवेकानंदರು। आगे देखिए, 4 जुलाई सन 1902 को स्वामी विवेकानंद परलोक सिधारे। ಸ್ವಾಮಿ ವಿವೇಕಾನಂದರು 4 ಜುಲೈ 1902ರಲ್ಲಿ ಅವರು ಇಹಲೋಕದಿಂದ ಪರಲೋಕಕ್ಕೆ ತೆರಳಿದರು। लेकिन आज भी उनके कार्य और संदेश अमर हैं। ಇವತ್ತಿಗೂ ಅವರ ಕಾರ್ಯಗಳು ಮತ್ತು ಸಂದೇಶಗಳು ಚಿರಸ್ಮರಣೀಯವಾಗಿವೆ। लेकिन आज स्वामी विवेकानंद की याद में हर साल 12 जनवरी को युवा दिवस मनाया जाता है, क्योंकि वे छोटी उम्र में ही अपनी सारी प्रसिद्धि पाकर इस धरती से परलोक सिधारे थे। इसीलिए उनकी याद में यह दिवस मनाया जाता है। स्वामी विवेकानंद के जन्म दिवस को युवा दिवस के रूप में मनाया जाता है। हर वर्ष 12 जनवरी को भारत में उत्साह और खुशी के साथ राष्ट्रीय युवा दिवस मनाया जाता है। स्वामी विवेकानंद अपने विचारों और अपने आदर्शों के लिए पूरी दुनिया में जाने जाते हैं। उन्होंने काफी कम उम्र के अंदर ही दुनिया में अपने विचारों के चलते अपनी एक अलग ही पहचान बनाई थी। उनके विचारों से युवाओं को सही दिशा मिल सके, इस मकसद से ही उनके जन्म दिवस को इस दिन के लिए चुना गया है। ಸ್ವಾಮಿ ವಿವೇಕಾನಂದರ ಜಯಂತಿಯನ್ನು ಪ್ರತಿ ವರ್ಷ ಜನವರಿ 12ರಂದು ರಾಷ್ಟ್ರೀಯ ಯುವ ದಿನವನ್ನಾಗಿ ರಾಷ್ಟ್ರಾದ್ಯಂತ ಆಚರಣೆ ಮಾಡಲಾಗುತ್ತೆ ಮಕ್ಕಳೇ। ಆಧ್ಯಾತ್ಮ ಸಂಸ್ಕೃತಿ ಬಲಿಷ್ಠ ರಾಷ್ಟ್ರ ನಿರ್ಮಾಣದಲ್ಲಿ ಇಂದಿನ ಯುವ ಜನತೆಗೆ ಸ್ವಾಮಿ ವಿವೇಕಾನಂದರ ಜೀವನಾದರ್ಶಗಳೇ ಪ್ರೇರಕ ಶಕ್ತಿ ಅಂತ ಹೇಳಿ ಹೇಳ್ಬೋದಾಗಿದೆ। आगे देखिए, रविंद्रनाथ टैगोर जी क्या कहते हैं। अगर आप भारत को जानना चाहते हैं तो विवेकानंद को पढ़िए। उनमें सब कुछ सकारात्मक है और कुछ भी नकारात्मक नहीं है, रविंद्रनाथ टैगोर जी ने कहा था। और महात्मा गांधी जी कहते हैं, मैंने उनकी विशेषताओं को अच्छी तरह अध्ययन किया है और उनके अध्ययन के बाद मेरा अपने देश के प्रति जो प्रेम था वह 1000 गुना हो गया है। बच्चों, स्वामी जी के साधना के बारे में हम एक गीत देखेंगे। भी है बड़ी भारत माँ तेरी जय हो, तू है माँ सबसे प्यारी। उत्तर में है हिमालय, दक्षिण में कन्याकुमारी। उत्तर में है हिमालय, दक्षिण में कन्याकुमारी। तेरे चरणों को सिंचन करे सागर की लहरें सारी। तेरे चरणों को सिंचन करे सागर की लहरें सारी। जननी जन्मभूमि तू स्वर्ग से भी है बड़ी, भारत माँ तेरी जय हो, तू है माँ सबसे प्यारी। तेरी मिट्टी की सुगंध को फैलाएंगे जग सारी। तेरा नाम होगा रोशन, देखेगी दुनिया सारी। तेरा नाम होगा रोशन, तू होगी सबसे न्यारी। जननी जन्मभूमि तू स्वर्ग से भी है बड़ी, भारत माँ तेरी जय हो, तू है माँ सबसे प्यारी। तू होगी सबसे न्यारी, तू है माँ सबसे प्यारी। तू होगी सबसे न्यारी, तू है माँ सबसे प्यारी। बच्चों, गीत कैसा लगा?
अच्छा था ना। अब हम भाषा कार्य की ओर बढ़ेंगे। लिंग परिवर्तन के नियम। मैंने पिछले क्लास में आपको 5 लिंग परिवर्तन के नियम बताए थे और 6वां अब प्रारंभ करेंगे। कुछ पुल्लिंग शब्द का स्त्रीलिंग रूप अलग ही होता है, जैसे पिता, माता, भाई, बहन, पति, पत्नी। ये हमें उल्टे अर्थ वाले शब्द जैसे लगते हैं। 7वां देखिए, इस प्रकार पुल्लिंग शब्द के अंत में आ प्रत्यय जोड़ने से स्त्रीलिंग रूप बनता है, जैसे छात्र, छात्रा, प्रिय, प्रिया, शिष्य, शिष्या। 8वां प्रकार देखिए, इस प्रकार पुल्लिंग शब्द के अंत में ई प्रत्यय होने से स्त्रीलिंग रूप बनता है, जैसे घोड़ा, घोड़ी, लड़का, लड़की, दास, दासी। 9वां प्रकार देखिए, इस प्रकार पुल्लिंग शब्द के अंत में ली प्रत्यय जोड़ने से स्त्रीलिंग रूप बनता है, जैसे मोर, मोरनी, शेर, शेरनी, ऊंट, ऊंटनी। अब हम 10वां प्रकार देखेंगे। इस प्रकार पुल्लिंग शब्द के अंत में इन प्रत्यय जोड़ने से स्त्रीलिंग रूप बनता है। बाघ, बाघिन, माली, मालिन, सुनार, सुनारिन। इस प्रकार यहाँ पर पुल्लिंग शब्द से स्त्रीलिंग रूप बनते हैं। 11वां देखिए, इस प्रकार पुल्लिंग शब्द के अंत में आइन प्रत्यय जोड़ने से स्त्रीलिंग रूप बनता है, जैसे पंडित, पंडिताइन, गुरु, गुरुआइन। इस प्रकार यहाँ पर शब्द पुल्लिंग से स्त्रीलिंग रूप बदलते हैं। 12वां देखिए, इस प्रकार पुल्लिंग शब्द के अंत में आ को इया करने से स्त्रीलिंग रूप बनता है, जैसे कुत्ता, कुतिया, बूढ़ा, बुढ़िया, डिब्बा, डिबिया। अब 13वां प्रश्न देखिए, इस प्रकार पुल्लिंग शब्द के अंत में अक को इका करने से स्त्रीलिंग रूप बनता है, जैसे नायक, नायिका, बालक, बालिका, लेखक, लेखिका। 14वां नियम देखिए, कुछ पुल्लिंग शब्द के अंतिम आ को अ कर देने से स्त्रीलिंग रूप बनते हैं, से भैंसा, भैंस, भेंडा, भेंड। अब हम 15वां नियम देखेंगे। पुल्लिंग या स्त्रीलिंग शब्द के पहले कोई स्त्रीवाचक या पुरुषवाचक शब्द लगाकर लिंग परिवर्तन करते हैं, जैसे कौवा, मादा कौवा, चील, मादा चील, चींटी, नर चींटी। इस प्रकार हमें पुल्लिंग शब्द को स्त्रीलिंग रूप में बदल सकते हैं। आप सभी ने जाना ना बच्चों, पुल्लिंग शब्दों को स्त्रीलिंग रूप में कैसे बदलते हैं। अब मैं आपको एक पट्टेतर गतिविधियाँ कार्य देता हूँ। इन शब्दों को इस प्रकार व्यवस्थित कीजिए कि सही वाक्य बन जाए। तो मैं आपको 30 सेकेंड देता हूँ, पढ़िए और सही वाक्य बनाइए। तीस सेकेंड समाप्त हुए। अब देखेंगे हम क्रम से एक एक वाक्य पढ़ते जाएंगे। पहला है नरेंद्र क्रिकेट खेलता है। दूसरा, घोड़ा तेज
दौड़ता है। तीसरा, मैसूर में राजमहल है। चौथा है बच्चों, आप कल कहाँ गए थे? अच्छा, आपने इस पठ्येतर कार्य को देखा ना? ठीक है, अब हम आगे चलेंगे। इन प्रश्नों के उत्तर दीजिए। पहला है, विवेकानंद की अनुयायिनी कौन थी? सिस्टर निवेदिता। दूसरा प्रश्न है, रामकृष्ण मिशन की स्थापना किसने की? स्वामी विवेकानंद ने। तीसरा प्रश्न है, विवेकानंद का देहांत कब हुआ? 4 जुलाई सन 1902 को। 4 जुलाई 1902 तो ठीक है बच्चों, आपने प्रश्नोत्तरों को देखा ना? अब मैं इस पाठ के गृह कार्य को दूंगा, अपने घर पर लिखिए और अपने शिक्षकों से दिखाइएगा। पहला प्रश्न है, स्वामी विवेकानंद पाठ का सारांश लिखिए। तो बच्चों, इस पाठ का सारांश लिखकर लाइए, अपने शिक्षकों को दिखाइए। दूसरा प्रश्न, अनुरूपता। प्रथम 2 शब्दों से सूचित संबंध के अनुरूप तीसरे शब्द से संबंधित शब्द लिखिए। अ, विवेकानंद नरेंद्र। सिस्टर निवेदिता। और एक बार बताता हूँ, विवेकानंद नरेंद्र, सिस्टर निवेदिता। आप खाली जगह में लिखिए। आ, कलकत्ता भारत। शिकागो खाली जगह है भरिए। और एक बार बोलता हूँ, सुनो। आ, कलकत्ता भारत। शिकागो खाली जगह भरिए। अच्छा, पूरा पाठ आपको समझ में आया होगा। अब आप अपने घर पर इस पाठ को और अच्छी तरह पढ़िए और इस पाठ के सभी प्रश्नोत्तरों को लिखिए, अपने शिक्षकों से दिखाइए। बच्चों, मैं आपसे अब विदा लेता हूँ। अगली पाठ से हमारी मुलाकात आपसे होगी। धन्यवाद। इस YouTube चैनल को आप सब शेयर कीजिए बच्चों।